मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे हिवाळ्यात वृद्धांमध्ये पक्षाघात, रक्तदाब यासारखे आजार वाढतात. काय ते बघूया. सर्व ऋतूमध्ये हिवाळा मानवी शरीरासाठी सर्वाधिक आरोग्यदायी मानला जातो. खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होते. रात्र अधिक असल्याने झोपही अधिक लागते. त्यामुळे मानसिक शांतता, शरीराला आराम मिळतो. त्यामुळे मानसिक शांतता आणि शरीराला आराम मिळतो. पण वृद्धांसाठी हा ऋतू मात्र धोकादायक असल्याचे त्यांची काळजी घेणे आवश्यक असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. काय ते बघूया. या काळात हृदयविकार, अर्धांगवायू, थंडीमुळे होणारी हृदयाची धडधड, सांधेदुखी यासारखे आजार वाढतात. थंडीमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे रक्तदाब वाढतो. रक्तातील गाठी वाढल्याने त्याचा परिणाम हृदयाच्या कार्यावर होतो. त्यामुळे थंडीमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. या काळात थकवा, दम लागणे, छातीत जडपणा वाटणे ही लक्षणे देखील आढळून येतात. त्यामुळे हिवाळा आरोग्यासाठी लाभदायक असला तरी थंडीमध्ये विशेषतः हृदयरोगाच्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी. सर्दीपासून संरक्षण महत्वाचे. दमा व श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांनी हा काळ धोक्याचा आहे. यासाठी डॉक्टरांनी सांगितलेली सर्व औषधे नियमित घ्यावीत. अशा रुग्णांनी ॲलर्जी असलेले खाद्यपदार्थ टाळावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिवाळ्यामध्ये हृदयविकाराचे आणि पक्षाघाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीर आतून व बाहेरून गरम राहील याची विशेष काळजी घ्यावी महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दूध, तूप, मटण, मासे, हिवाळी भाज्यांमध्ये गूळ, साखर, सुका खजूर याचा वापर करावा. काय काळजी घ्यावी? वृद्धांना शरीर गरम ठेवणारा आहार द्यावा. दूध, तूप, मटण, मासे, गूळ, तिळाचे लाडू, गरम अन्न द्यावे. तसेच लवकर झोपणे व लवकर उठणे आवश्यक आहे. वृद्धांना व्यायाम शक्य नसेल तरी घरातल्या घरात अधिक चालायला व फिरायला लावणे गरजेचे आहे. व्हेरी गुड. तेलकट पदार्थ कमी द्यावेत. रक्तदाब व मधुमेह असणाऱ्यांनी औषधी नियमित घ्यावी. कोमट पाण्याने शरीर धुणे, नेहमी मॉलिश करणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सकाळची थंडीतली वॉकिंग टाळावी. या काळात आजारपणात वृद्धांना स्वतःजवळील औषधे देऊ नयेत. प्रत्येक ऋतूचे मानवी शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. या काळात रक्तवाहिन्या आकुंचित पावल्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका असतो. हिवाळ्याच्या ऋतूत वृद्धांचे आजार आणि प्रमाण वाढतात. हिवाळ्याच्या ऋतूत वृद्धांचे आजार अधिक प्रमाणात वाढतात. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.